श्रुती आता हसायला लागली. साहेब, इलेक्शन जवळ आले, कशाला एका धंदेवालीसाठी स्वतःचं नुकसान करून घेताय? तुमची कुंडली माझ्या हातात आली तर मग पुढे काय होईल ज्याला मी जबाबदार नाही. तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस ना. तुला माझ्याबद्दल काही कळेल, समजलं? कसं आहे ना साहेब, गर्भात शिरून रहस्य शोधायची वेडी खोड आहे मला. आता पुढे फक्त एक दिवस तुमची अख्खी जन्मकुंडली माझ्या हातात असेल आणि तुमचे ग्रह तारे माझ्या इशाऱ्यावर नाचतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश राहा आणि माझ्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न चुकून पण करू नका. इलेक्शनवर फोकस करा, बोलून तिने फोन कट केला. तिने आता शरदला फोन केला. हॅलो मॅडम, रुबीना मिळाली ना? हो, दुसरं काम आहे. बोला मॅडम. धनंजय काळे, पूर्ण कुंडली. तुझे सगळे टॉपचे खबरी कामाला लाव, पैशाची काळजी करू नकोस. येस मॅडम बोलून शरदने फोन कट केला. शौर्याच्या डोक्यात आता तिचं वाक्य घुमू लागलं. गर्भातलं रहस्य शोधायची खोड आहे तिला. त्याने अधिकाऱ्यांकडे पाहिलं. त्यांनी त्याला शांत राहण्याचा इशारा केला. श्रुतीचा पुन्हा फोन वाजू लागला. श्रुतीने फोन लगेच रिसीव्ह केला. मोरे, गेटवरच थांबा, येते मी. म्हणजे आज तू? हो शौर्य, माझी काही कामं आहेत त्यामुळे मी आज तुमच्यासोबत नाही येऊ शकत. अगं पण शौर्य, काही लोकांच्या कुंडल्या ओपन करायच्या आहेत. त्याशिवाय गर्भात दडलेलं रहस्याचे पिटाळे उघडणार नाही. बोलून डोळ्यावर गॉगल चढवून तिने गन कमरेला असलेल्या बेल्टमध्ये अडकवली आणि तिची बॅग घेऊन ती चेहऱ्यावर हसू ठेवत निघाली. एक हात पोटावर होता, पण चालण्यात आणि वागण्यात कुठेच नाजूकपणा नव्हता. डॅड, शौर्य टेन्शनमध्ये त्यांच्याकडे पाहत होता. सध्या ती तिच्या केसमध्ये अडकली आहे. ऐकतोयस ना? पण डॅड, ती काय म्हणाली ते ऐकलं ना? तू ह्या सगळ्याचा फार विचार करू नकोस. तुलाच त्रास होईल आणि तिच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर ती या सगळ्याच्या तळागाळाशी गेल्याशिवाय राहणार नाही. आता ती प्रेग्नेंट आहे. आधीच इतक्या जबाबदाऱ्या आहेत तिच्यावर आणि ह्या सगळ्याचा त्रास नको. पण डॅड, त्यावेळी नेमकं असं काय झालं होतं की तिने ते पाऊल उचललं? शौर्य, मी आता काय सांगितलं ते विसरलास का? ह्या सगळ्याचा विचार करू नकोस, तुला त्रास होईल. काही गोष्टी काळाच्या पडद्याआडच असलेल्या बऱ्या. शौर्यने एक श्वास सोडला आणि तोही कॉलेजला जायला घरातून बाहेर पडला. काही वेळातच श्रुती तिच्या बाबाच्या घरी पोहोचली होती. तिचा बाबा गेली कित्येक वर्ष राज्याध्यक्षांकडे इमाने इतबारी नोकरी करत होता. अगदी विश्वास होता. तिचा सकाळी सकाळी मेसेज पाहून वसंतरावही थोडे विचारात पडले होते. तेही तिचीच वाट पाहत अजून घरीच थांबले होते. गाडीचा आवाज ऐकून वसंतराव तिला घ्यायला घराच्या बाहेर आले होते. तिने मोरेला गाडीतच बसायला सांगितले आणि ती वसंतरावांसोबत घरात गेली. अहो, ऐकलत का? श्रुती आली आहे. वसंतरावांनी श्रुती आल्याचं त्यांच्या पत्नीला सांगितलं. त्याही लगेच हातातलं काम सोडून लगेच तिला भेटायला आल्या. हे काय, अजून तू कामावर जातेस? अगं, ह्या दिवसात बायकांना कामं नकोशी वाटतात. ते काय आहे ना माता कैकेयी, मला घरात बसून बोर होतं. त्या ढिगभर इन्स्ट्रक्शन फॉलो करण्यापेक्षा मी पोलीस स्टेशनमध्येच बरी. निदान मला माझ्या मनासारखं जगता तरी येतं. बरं ते जाऊ दे, तुला वडापाव खायला आवडतो ना? तू बस, मी लगेच करते. अगं आई, खरंच वेळ नाही आहे गं, मला खूप कामं आहेत. आता नको, मी परत येईन. ते काही नाही, मी तुला खायला घातल्याशिवाय जाऊ देणार नाही. तू बाबांशी बोल, मी लगेच आले. बोलत त्या धावत किचनमध्ये गेल्यासुद्धा. बस ना बाबा, उभं का आहेस? हो, बोल, सगळं ठीक आहे ना? की पुन्हा दोघे? काय रे बाबा, आम्ही काय भांडतच असतो का? तुझं काही सांगता येत नाही बाई. जावई माझा साधा भोळा. हो हो, तर फारच साधा भोळा. तसे वसंतराव आणि श्रुती दोघेही एकत्र हसले. बाबा, एक विचारायचं होतं. विचारू का? अगं विचार की, त्यात काय एवढं? बाबा, तू डॅडचा अगदी विश्वासू माणूस आहेस. मला डॅडविषयी म्हणजे राधाक्ष फॅमिलीविषयी थोडी माहिती हवी आहे. अगं, वर्ष झालं त्या घरात राहतेस, मग आता काय माहिती पाहिजे? जे आहे जसं आहे ते तुझ्यासमोर आहे सगळं. तसं नाही रे बाबा. मग तिने घरात 2 दिवसापूर्वी घडलेला किस्सा सांगितला. एकूण वसंतरावांचा चेहरा गंभीर झाला. बाबा, तुला माहीत आहे ना, सगळं तुझा चेहराच सांगतोय. श्रुती एक्सायटेड होत म्हणाली. श्रुती, काही गोष्टी न कळलेल्या बऱ्या असतात. पण का बाबा? तू आता तुझी काळजी घे. आधी 7वा महिना संपत आला तरी काम करतेस. हे ऐकून ना माझे कान पकलेत. म्हणजे तूही नाही सांगणार आहेस तर? तूच म्हणालीस ना राज्याध्यक्षांचा मी विश्वासू माणूस आहे. मग त्यांच्या विश्वासाला आजपर्यंत ह्या वसंतरावांनी तडा जाऊ दिला नाही. मग आता कसा जाऊ देईल? पण बाबा, मीही त्या घराचा एक हिस्सा आहे. मग मलाही सगळं ठाऊक असायला हवं ना? हो श्रुती, पण प्रत्येक गोष्टीची एक काळ वेळ ठरलेली असते. तुला आता हे सगळं न सांगण्यामागे राज्याध्यक्षांची तुझ्याप्रती असलेली काळजी आहे. म्हणजे तुला डॅडनी सांगितले तर मला काही न सांगण्याविषयी. वसंतराव फक्त हसले. कौशल्याबाई श्रुतीसाठी गरम गरम वडे घेऊन आल्या. धर, खा आणि कसे झाले आहेत ते सांग. तू केलेस ना, मग एकदम टेस्टी असणार. श्रुतीने एक वडा घेऊन खाल्ला. आई प्लीज, बाकीचं पार्सल कर ना, दुपारी खाईन, आता घाई आहे. मला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला पोहोचायचं आहे. थांब, लगेच देते म्हणत त्याने ते डब्यात भरायला घेतले.
श्रुती, माणसं खूप चांगली आहेत, त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं वागू नकोस. नाही रे बाबा, तुझे संस्कार आहेत माझ्यावर. पण तुला माझा स्वभाव माहीत आहे ना कसा आहे ते. एखादी गोष्ट जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मला चैन पडत नाही. तू निश्चिंत राहा, बोलून घरातून बाहेर पडली. पोलीस स्टेशन येईपर्यंत तिचं नको कुरतडणं सुरू होतं. कोण असेल ती? बाबा पण काही सांगत नाहीये. म्हणजे नक्कीच असं काहीतरी घडले जे माझ्या विचारांच्या पलीकडे आहे. पोलीस स्टेशन आलं तरी ती तिच्याच विचारांच्या नादात होती. मॅडम, पोलीस स्टेशन आलं. हो म्हणत ती गाडीतून खाली उतरली. मॅडम, तुम्ही आत जा, मी बॅग घेऊन येतो. हा ओके म्हणून श्रुती हळूहळू चालत पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिने एक नजर जेलच्या दिशेने टाकली. रुबीना आणि जाफर तिला अर्धमेला अवस्थेत दोन्ही हात बांधलेली उभी दिसत होती. ती तिच्या केबिनमध्ये गेली आणि तिने शरदला फोन केला. हॅलो मॅडम, टेन्शन नाही लेणे का? सकाळीच खबरी कामाला लावलेत. शरद, माझे एक पर्सनल काम आहे. बोला मॅडम, बंदा हजीर आहे. कुंडल्या काढायच्या आहेत. मॅडम, कोणाच्या कुंडल्या काढताय? पर्सनल आहे तर ज्योतिषाकडे जा. जे सांगते ते आणि तेवढंच करायचं, जास्त वटवट नाही करायची. बोला मॅडम. लक्ष देऊन एक. सुजलाम श्रीपती राज्याध्यक्ष, अधिक सुजलाम राज्याध्यक्ष आणि शौर्य अधिक राज्याध्यक्ष. कळली नावं? पण मॅडम हे तर माझ्या घरचे आहेत म्हणूनच म्हणाले पर्सनल आहे. ह्या कानाची खबर त्या कानाला लागता कामा नये, समजलं? पैसे मिळून जातील. ओके मॅडम बोलून शरदने फोन कट केला. सध्या तिने हा विचार बाजूला ठेवून पोलीस स्टेशनच्या कामाचा चार्ज घेतला. नेहमीप्रमाणे चहा घेऊन ती जेलमध्ये रुबीना आणि जाफरला जिथे ठेवलं होतं तिथे गेली. दोघांची ही अवस्था उभं राहण्याच्या लायकीची नव्हती. काय मग रुबीना मॅडम, बड्या बड्या लोकांचे फोन येत आहेत, त्यांचा माल सोडून द्या म्हणतायत. अजून तू मला ओळखत नाहीयेस, रुबीना हसत म्हणाली. श्रुतीही हसली. नाही, मला ओळख वाढवायची पण नाही. हा, तुझ्यासोबत जे जे जोडले गेलेत ना त्या सगळ्यांसाठी आता ही जागा कमी पडेल, नाही का रणदिवे सर? हो मॅडम, आता आपल्याला पोलीस स्टेशनची जागा अजून वाढवून घेतली पाहिजे, रणदिवे सर हसत म्हणाले. जागा करावी लागेल की हीच जागा आम्हाला सोडावं लागेल आणि रिकामी करावी लागते? ती हसत हसत बोलली. अजून तुझी मस्ती उतरली नाही ना? आज मी उतरवते. इतक्यात कॉन्स्टेबल नाईक आत आले आणि झुकून त्यांनी श्रुतीला काहीतरी सांगितले. ओके, आलेच. तू आराम कर, मी संध्याकाळी पुन्हा राऊंड मारते म्हणून श्रुती तिथून बाहेर आली. बोल प्रसाद, श्रुती त्याच्यासमोर येऊन बसत म्हणाली. प्रसादने तिला मोबाईलवर काहीतरी दाखवलं. माझ्या खबरेची इन्फॉर्मेशन आहे, त्याचा सोडलेला कुत्रा आहे हा. येईल की मग वास काढत? स्वतःहून श्रुती हसत म्हणाली. श्रुती, सावध राहिलं पाहिजे. हो रे, सगळ्यांना अलर्ट राहायला सांगा. मागच्या वेळी पोलीस स्टेशन बाहेर हल्ला झालाय, ह्यावेळी सांगता येत नाही. ओके, मी आहे केबिनमध्ये, काही असलं तर सांग. आणि तुझा टिफिन आणलाय तर लंच टाईमला घे. दिस इज नॉट फेअर श्रुती. त्याच्यासाठी टिफिन आणि आमच्यासाठी? सगळ्यांसाठी आणलाय सर. अरे वा, मग आज तर मज्जा येणार. पण मॅडम, तुम्हाला म्हणजे बनवता येतं? हो मिस परिणिती, एखाद्याला कसं बनवायचं ते श्रुती मॅडमकडून शिकावं, प्रसाद डोळे मिचकावत म्हणाला. सर, मला तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे ते जेवण बनवता येतं का? ते काय आहे ना, मला काहीच येत नाही आणि त्यामुळे आमची रणचंडिका सारखं माझं डोकं खात असते. आता चपात्या करायचा किती प्रयत्न केला तरी अख्ख्या जगाचे नकाशे तयार होतात, त्याला मी तरी काय करणार? जाऊ दे मिस परिणिती, तू असा नवरा निवड ज्याला जेवण बनवता येईल. हो मॅडम, ही आयडिया सही आहे. तसे सगळे हसायला लागले. पण ते का हसले ते परिणितीला कळले नाही. कॉलेजमध्ये आज शौर्याचं मन लागत नव्हतं. श्रुती शांत बसणार नाही. नक्कीच तिने आतापर्यंत तिची माणसं कामाला लावली असणार. नाईलाजाने लेक्चर घेत होता तो. ती बालपणीची आठवण नकोशी होती त्याला. आज इतक्या वर्षांनी पुन्हा त्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. नको असतानाही विचार डोक्यात फिरत होते. निशांत सरांच्या मर्डरची केस कोर्टात दाखल झाली होती. डॉक्टर गंधिताचा फोन श्रुतीला आला होता. हॅलो, बोल गंधिता. मॅडम, एकाचे ब्लड सॅम्पल मॅच झाले आहेत. गुड, श्रुती म्हणाली. म्हणजे आरोपी आपल्या ताब्यात आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मॅडम तुम्ही अंधारात तीर मारला होता, श्रुती हसत म्हणाली. सगळ्यांचे चेहरे कव्हर केलेले होते, त्यामुळे ओळख पटवणं अवघड जात होतं. रुबीना आधीच्या केसमुळे ताब्यात होती, पण ह्या सगळ्यात जाफर तिचा साथीदार होता. आणि अजून बरेच चेहरे समोर यायचे आहेत गंधिता. ह्या केसाचा गुंता खूप वाढत चाललाय. एक दोरा हाताला लागला की असंख्य दोऱ्यांची गाठ सुटणार आहे. ओके, चल पुढची कारवाई तर करावीच लागणार आहे. कॉन्स्टेबल मोरेंना रिपोर्ट घ्यायला पाठवते आणि एक अजून गोष्ट तुला करायची आहे. श्रुतीने तिच्याशी थोडं बोलून फोन कट केला. वेळ संध्याकाळी 8ची होती. शौर्य जरा लवकरच श्रुतीला घ्यायला आला होता. त्याचं खरं तर मन कशातच लागत नव्हतं. पोलीस स्टेशन बाहेर गाडीत बसून तो तिची वाट पाहत होता, पण जवळजवळ अर्धा तास उलटून गेला तरी श्रुती पोलीस स्टेशनमधून बाहेर आली नव्हती. तो फोन करत होता, पण ती फोनसुद्धा उचलत नव्हती. शेवटी वाट पाहून तो पोलीस स्टेशनमध्ये गेला. समोरचा नजारा पाहून तर तो उडालाच होता. श्रुती रुबीनाची धुलाई करत होती. कोण हिला प्रेग्नेंट म्हणेल? त्या बाईने हिला जर एखादा गुद्दा मारला तर? प्रसाद, अरे आवर, तिला नाही ऐकणार ती. अरे पण
सर तुम्ही बसा तिच्या केबिनमध्ये. हो म्हणत शौर्य तिच्या केबिनमध्ये निघाला होता. तो दुसरीकडे रणदिवे सर त्याला जाफरची धुलाई करताना दिसले. ते सगळं बघून शौर्यने एक आवंडा गिळला आणि तो श्रुतीच्या केबिनमध्ये जाऊन बसला. काही वेळातच श्रुती तिच्या केबिनमध्ये आली. शौर्य तुम्ही इथे? हो, तू आली नाहीस म्हणून मग तुला पाहायला आत आलो. निघायचं का? त्याने विचारलं. हो जाऊयात, तसे आता दुसरे इन्स्पेक्टर इथला चार्ज सांभाळतील. इतक्यात तिच्या केबिनवर नॉक झाले. मे आय कम इन मॅडम? येस कम इन. जय हिंद मॅम, मी अनिश पाटील, नाईट ऑफिसर. ओ येस बोला. मॅम ते तुम्ही ज्या दोघांना पकडले ना ते खरे नाहीत. म्हणजे? श्रुतीने न समजून विचारलं. म्हणजे तो खरा जाफर नाही आणि रुबीना तीही. मग खरे कोण आहेत? श्रुती तिच्या चेअरला रेलून बसत म्हणाली. मॅम तेच तर मी शोधून काढले. हे बघा मी सगळ्या केसचा स्टडी केला आहे. त्याने एक फाईल श्रुतीच्या समोर धरली. अनिश पाटील नुकताच जॉईन झाला होता. श्रुती त्याच्याबद्दल ऐकून होती. अजून आमनेसामने दोघांची भेट झाली नव्हती. श्रुती बोलता बोलता त्याचं निरीक्षण करत होती. श्रुतीने फाईल उचलली आणि ती त्यातले पेपर्स पाहू लागली. ती फाईल बघत बघत श्रुती चेअरवरून उठली. वा पाटील साहेब, तरी मला वाटलंच होतं की माझी फसवणूक होतीये. हे दोघं बिचारे दुसरे कोणीतरी असावेत. उगाच बिचारांना कालपासून इतकं फोडून काढलं. पण तुम्ही कालच का नाही हे सगळं सांगितलं? बिचारांना इतका मार खावा लागला नसता. जुनैद अन्सारी. श्रुतीने फाईल त्याच्यासमोर फेकली आणि त्याच्या डोक्यावर गन ताणली. मॅडम तुम्ही चुकीचं समजताय मला. मग मी अनिश पाटील आहे, नाईट ऑफिसर. हो का, तू नाईट ऑफिसर अनिश पाटील आहेस. पाटलांच्या गळ्यात ताईत कसा? पाटलांनी धर्म चेंज केला का जुनैद? तसाच त्याने श्रुतीवर पलटवार केला. दोघांची आता झटापट सुरू झाली. गन एका क्षणाला शौर्यवर ताणली गेली. शौर्याला तर काहीच कळेना. तो उठून त्या दोघांजवळ येत होता. तो श्रुतीने त्यातूनही शौर्याला धक्का मारून खाली पाडले. जुनैदने आता एका हाताने श्रुतीचा गळा पकडला होता आणि एका हाताने तिचा गन असलेला हात धरला होता. इतक्या श्रुतीला समोरच्या खिडकीतून शौर्यावर गन ताणलेली दिसली. तिने जोर लावून जुनैदच्या पोटात लाथ घातली. सध्या तिला पोटातल्या बाळापेक्षा शौर्याची काळजी जास्त होती. शौर्य मू प्लीज, शौर्य मू. तिने जुनैदच्या पोटात लाथ मारल्यामुळे त्याची तिच्यावरची पकड सैल झाली होती. श्रुतीने पुन्हा त्याला धक्का मारला आणि समोर शौर्यावर गन ताणलेल्या व्यक्तीवर गोळी चालवली. जुनैदने श्रुतीचे केस पकडले तसं श्रुतीने गन असलेला हात मागे करून त्याच्या पायावर गोळी झाडली. गोळीच्या आवाजाने सगळे श्रुतीच्या केबिनच्या दिशेने धावले. शौर्याचं तर भानच हरपलं होतं. सगळं काही इतकं झटपट झालं होतं की आता काही वेळापूर्वी त्याने मृत्यूसमोर पाहिला होता. श्रुतीने मारलेली गोळी त्या गन ताणलेल्या माणसाच्या हातावर लागली होती आणि गोळी शौर्याच्या बाजूला असलेल्या भिंतीत घुसली होती. जुनैदला प्रसादने पकडलं होतं आणि रणदिवे सरांनी शौर्याला उठवून चेअरवर बसवलं. प्रसाद त्याला ओढत बाहेर घेऊन गेला. श्रुतीच्या पोटातून एक कळ आली. तीही तिथेच तिच्या चेअरवर मागे टेकून बसली. बाहेरून गोंधळ ऐकू येऊ लागला म्हणून रणदिवे सर बाहेर पळाले. श्रुती ही आवाज ऐकून सावकाश उठून केबिनच्या बाहेर आली. बुरखा घातलेल्या एका स्त्रीने इन्स्पेक्टर परिणितीवर गन ताणली होती. ए चल, बहुत नाटक हुआ तुम लोगों का. चल उसको छोड़ दे. किसे छोड़ दूँ? श्रुती तिच्याकडे रागात पाहत म्हणाली. वो रुबीना को. चल जल्दी कर वरना एक एक को उडा दूंगी. ठीक आहे कॉन्स्टेबल राणी. येस मॅडम. रुबीना मॅडमना आणा. पण मॅडम, परिणिती श्रुतीकडे पाहत म्हणाली. काय करणार? तुमच्यासारखे कुमकुवत ऑफिसर असल्यावर काय करणार? द्या सोडून तिला. तसंही तिचा काही उपयोग नाही आपल्याला. परिणिती आता चिडली होती. मी कुमकुवत ऑफिसर? ती मनात बडबडली आणि रागात तिने तिचा कोपर त्या बाईच्या पोटात मारला आणि एका क्षणात तिला उचलून खाली आपटले. श्रुती फक्त हसली. श्रुती पुढे आली आणि तिने त्या बाईच्या गन असलेल्या हातावर तिचा पाय ठेवला आणि बुटाने तिचा हात जोरात दाबला आणि ती कळवळली. इकडे परिणिती तर तिच्या अंगावर बसली होती आणि तिच्या झाकलेल्या चेहऱ्यावरचा बुरखा तिने ओढला. श्रुती पुन्हा किंचित हसली. वेलकम शकीना बेगम. शकीनाचे डोळे आग ओकत होते. ती रागात श्रुतीकडे पाहत होती. श्रुती खाली झुकली आणि तिने सनसनी तिच्या दोन कानाखाली वाजवल्या. कॉन्स्टेबल माया, आज 24 तास ड्युटी आहे तुम्हाला. शकीना बेगमचा आदर सत्कार करा. त्यासाठी मायाची काय गरज आहे मॅडम? आवाज ऐकून श्रुती हसली. वेलकम बॅक कॉन्स्टेबल शेखावत मॅडम. श्रुती त्यांच्याकडे न पाहता म्हणाली. इतक्या लवकर याल असं वाटलं नव्हतं. काय करणार मॅडम, ह्या असल्या बुरख्यांचा खूप सुळसुळाट झालाय त्यामुळे आले. घ्या चार्ज घ्या. रात्रभर बहिणी बहिणी झोपल्या नाही पाहिजेत. तुम्ही काळजीच करू नका मॅडम. सर्फ एक्सेलने धुलाई करते. शौर्य केबिनच्या बाहेर उभा राहून सगळा प्रकार पाहत होता. इन्स्पेक्टर कदम, मिस्टर अनिश पाटील आज आले नाहीत? हो मॅडम, फोन लावतोय पण त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. पुन्हा पुन्हा फोन लावा, काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय मला. ह्या जुनैद अन्सारीला असा फोडा की तो सगळं काही सांगेल. श्रुती, अगं हा आता धनंजय काळेचा माणूस आहे. रणदिवे सर पुढे येत म्हणाले. माहीत आहे सर, प्रसादच्या खबऱ्याने इन्फॉर्मेशन आधीच दिली होती. पण आजच हे सगळं घडेल असं वाटलं नव्हतं. श्रुती, तू ठीक आहेस ना? रणदिवे सरांनी विचारलं. हो सर, ठीकच म्हणायचं. चला मी निघते. ते सरांना सावर थोडंसं, त्यांना सवय नाही आहे या सगळ्याची. प्रसाद तिला म्हणाला. कॉन्स्टेबल मोरे, प्लीज माझ्या बॅग्स गाडीत ठेवा.
हो मॅडम, श्रुती त्रास होत असेल तर उद्या नाही आलीस तरी चालेल. बघते. त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाका. गोळी काढून झाली की लगेच इथेच आणून टाका. हॉस्पिटलमध्ये ठेवू नका. ओके प्रसाद म्हणाला आणि तो पुढच्या कामाला लागला. आणि माझ्या केबिनच्या बाहेर होता तो त्याला पकडलं का? मॅडम, तो पळून गेला, नाईट ऑफिसर कदम म्हणाले. शौर्य गाडीजवळ येऊन उभा राहिला होता. श्रुती त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला गाडीची चावी मागितली. मग मी चालवतो, तू बस. चावी? श्रुती जोरात म्हणाली तसं शौर्यने तिच्या हातावर गाडीची चावी ठेवली. शौर्य आतून पुरता हादरला होता. शौर्य गुपचूप गाडीत बसला कारण आता श्रुती चांगलीच भडकलेली त्याला दिसली. श्रुतीने गाडी स्टार्ट केली. गाडीचा स्पीड सांगत होता की किती चिडली येते. रोज पाऊण तास घरी पोहोचायला लागत होता. शौर्य तिच्यासाठी सावकाश गाडी चालवायचा, पण आज दोघेही अर्ध्या तासाच्या आत पोहोचले होते. रागात श्रुती घरात निघून गेली. शौर्य बॅगा घेऊन तिच्या मागे गेला. आलीस बाळा, आज उशीर झाला, अधिकराव तिच्याकडे पाहत म्हणाले. पण श्रुती तशी चेअरला धरून उभी होती. तिचा चेहरा सांगत होता आता ह्या क्षणाला ती किती चिडली येते. अधिकरावांनी शौर्याकडे पाहिलं आणि काय म्हणून विचारले. शौर्याची मान झुकली होती. शौर्य, काय झाले ते सांगशील का? श्रुतीने फोन काढून एक फोन लावला. मेलायस की जिवंत आहेस? धनंजय काळेची कुंडली सांगितली होती. मॅडम, काम सुरू आहे. पुढचे 24 तास, नाहीतर तू गेलास, बोलून तिने फोन कट केला. धनंजय काळे, खूप मोठी चूक केलीस तू. आज आता ह्या क्षणाला ह्या श्रुती नावाच्या शनीने तुझ्या कुंडलीत प्रवेश केलाय. कुठल्याच खुर्चीवर बसायच्या लायकीचा तुला ठेवणार नाही, हा शब्द आहे माझा. बोलतच तिने ती खुर्ची जोरात ढकलून दिली. श्रुती, ते सॉरी. शौर्य तिच्याजवळ येऊन उभा राहत म्हणाला. तशी श्रुती पलटली आणि तिने शौर्याच्या एक सणसणीत कानाखाली वाजवली. आजपासून पोलीस स्टेशनजवळ अजिबात फिरकायचं नाही. ना मला सोडायला यायचं ना आणायला. शौर्य आणि घरातील सगळे तिला पाहतच राहिले. रागात ती तशीच वर तिच्या रूममध्ये निघून गेली. बेडरूमचं दार तिने जोरात आपटलं. शौर्य, काय झाले? म्हणजे हे मला पटलं नाही, तिने कावेरीबाईंना पुढे बोलवेना. मॉम, तिची चूक नाहीये. काय घडले शौर्य? अधिकराव म्हणाले. मग शौर्याने पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला. एकूण सगळेच अवाक झाले होते. आज शौर्याच्या जीवावर बेतलं होतं. श्रुतीने प्रसंगावधान राखलं नसतं तर आज तो ह्या जगात नसता. शौर्य, आता तिच्याजवळ जा. तिने जे काही केलं ते तुझ्या काळजीपोटी केलं. तुझ्यावर हात उचलला तोही रागातच. त्यातही तुझी काळजी आणि प्रेम आहे तिचं. ती चिडली असली तरी आता तिला ह्या क्षणाला फक्त तुझी गरज आहे. अधिकराव म्हणाले तसं त्याने होकारार्थी मान हलवली आणि तो वर रूममध्ये आला. श्रुती तशीच बेडवर झोपली होती. पायातले शूजही तसेच होते. शौर्य तिच्याजवळ जाऊन बसला. श्रुती, सॉरी ग, खरंच त्यावेळी काही सुचलं नाही. समोर मृत्यू उभा होता इतकंच दिसत होतं. तिने डोळे उघडले आणि ती उठून बसली. शौर्य, कळते का तुम्हाला? मी ओरडून सांगत होते तरीही तुम्ही हलायला तयार नव्हता. त्या क्षणाला माझी काय अवस्था झाली होती हे मी कसं सांगू तुम्हाला? सॉरी, पण खरंच सांगतोय, नाही ग तुझ्या इतकं धाडस माझ्या अंगात. क्षणभर डोळ्यासमोर अंधार होता. शौर्य, असे हातपाय गळून कसं चालेल? क्षणभर वाटलं आज मी तुम्हाला भरून आलं होतं तिला. इतका वेळ अडवून ठेवलेला अश्रूंचा बांधा आता फुटला होता. शौर्याच्या गळ्यात पडून ती ढसाढसा रडत होती. शौर्य, तुम्हाला काही झालं असतं तर मी आणि बेबीने काय केलं असतं? तुझ्यासारखी रणरागिणी असताना मला काय होणार आहे? श्रुती, आपली स्वर्गगाठ इतकी कमजोर नाही आहे ना जी कोणीही एरागेरा येईल आणि ती तुटेल. सावित्रीने जसे सत्यवचनाचे प्राण यमाकडून परत आणले होते तसेच आज श्रुतीने तिच्या सत्यवानाचे प्राण वाचवले होते. शौर्य तिची समजूत काढत होता. तिचं त्याच्यावर त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम होतं हे तिने कृतीतून दाखवून दिलं होतं. शौर्य तसाच तिला मिठीत घेऊन बसला होता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.